शेतकरी मित्रांनो, यावर्षी डाळिंबाच्या बागेमध्ये फुलोरा गळीची फार मोठी समस्या दिसून आली. गेल्या काही दिवसापूर्वी किंवा मागच्या महिन्यामध्ये जे तापमानात जास्त घट झाली आणि धुके पडत गेले, तापमानात झालेले चढ उतार, अशा परिस्थितीत आपल्याला बऱ्यापैकी नुकसान झाल्याचे दिसते. तर त्या प्लॉटमध्ये आता जसं तापमान वाढायला लागलं, त्याच्यानंतर ह्या ज्या नवीन फुटी येताना दिसतात आपल्याला, कोवळ्या ह्या फुटी आहेत, या फुटी मला वाटते असं आपण याला जर काढून घेतल्या, अशा फुटी शेंडे मारले आणि शेंडे मारून त्या फुटीला थांबवण्यात आलं, या फुटी जर आपण थांबवल्या तशा, तर एक हे होईल की 1-1.5 महिन्यामध्ये ही फूट परिपक्व होईल. आणि फूट परिपक्व व्हायला लागली की त्यामध्ये जी फळधारणा आहे ती फळधारणा होण्यास मदत होईल. तर याकरिता महत्त्वाचं असेल तर पाणी नियोजन, पाणी काटेकोरपणे पाण्याचं व्यवस्थापन करणे, जे सेन्सर्स आपल्याला प्रोव्हाइड केलेले असतील त्या सेन्सरचा वापर करणे आणि पाण्यावर नियंत्रण ठेवणे. दुसरी गोष्ट, खताचा वापर 0-52-34 सारख्या खतांचा वापर जर आपण केला तर न्यूक्लिक ॲसिडचं फॉर्मेशन त्याच्यात तयार होईल आणि त्याची आपल्याला फळधारणेकरता मदत होईल. तर 0-52-34 सारख्या खतांचा वापर, CCCचा वापर आणि 6BAचा वापर, ज्याच्यामध्ये आपण सायटोकायनिनयुक्त आपण जे संजीवक वापरतो त्याच्याबद्दल आपल्याला याच्यामध्ये फळधारणा करून घेता येईल. तर हे एवढं आपण केलं तर मला वाटतं चांगल्या प्रकारचं आपल्याला उत्पादन यावर्षीसुद्धा घेता येईल. धन्यवाद.